श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम हे असो वयसेचे शेवटी, जैसे कची वे वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे। तैसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाच न देखता अतिशयो येथ। पहा पानवल कैसे के उपदेशू केऊ ते झुंज, परी पुढे वालभाचे भोज नाचतसे। आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काही। म्हणून भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुके शृंगारल्या माणसा दर्पणू तो। या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बिचासी सुक्षेत्र। तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन्मंगल पावन चरण कमलाला वंदन करून, त्याचप्रमाणे सत्संगामध्ये निश्चित मनाने विसावलेल्या सर्व लाडक्या माऊलींच्या लाडक्या भाविकांना श्री गुरुदेव। भाविको, गेल्या आठवड्याच्या संत संघामध्ये आपण काय ऐकलं तर पूर्वजन्मीचे संचित गाठ पडली अकस्मात, आता तुटता तुटेना तंतू प्रीतीचा आटेना, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली गुरुराया, तुका म्हणे आता आमची तुमची आमची एकच ज्योती। अशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची अवस्था झालेले हा सुख चाकण्या देव वेडायला माऊलीच्या अभंगातून ती आपण प्रगट केलेले। आजचा जो विषय अध्याय 6वा, श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6वा, ओळी क्रमांक 120 ते 138। या अभंगा या ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भगवान श्रीकृष्णांचं अर्जुनावर जे उत्कट प्रेम आहे, या उत्कट प्रेमाचं अतिशय सुंदर आणि रसभरीत असं वर्णन केलेलं आहे। तर ते प्रेम कसं आहे तर आपल्याला माहीत आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांना म्हणजे आपल्या श्री गुरुदेवांना काय मागितलं, आता वाघ यज्ञ तोषावे। वाघ यज्ञ आणि गुरुदेवांनी निवृत्तीनाथांनी सुद्धा अतिशय मुक्त हस्तानं केलेली कृपेची उधळण म्हणजे ज्ञानेश्वरी। अतिशय सुंदर अलौकिक असं शब्द भांडार म्हणजे ज्ञानेश्वरी।
आणि ह्या वर्णनामध्ये, ह्या अध्यायामध्ये ते वर्णन ऐकून श्रोता वर्गसुद्धा अतिशय भारावून गेलेलं आहे, अतिशय आनंदित झालेलं आहे. आणि श्रोता वर्ग प्रसन्न मनानं काय म्हणतो, श्रोता वर्गाचे सुद्धा विचार ह्याच्यात ज्ञानेश्वरी माऊलीने 18 ओळीमध्ये मांडलेले आहेत. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, एखाद्या वेळेस आकाशात शोभेचा दारूचा गोळा टाकल्यानंतर काय आकाश काय होतं तर विविध रंगानं भरून जातं. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिभा, ज्ञानेश्वर माऊलीचं काव्य, ज्ञानेश्वर माऊलीची लेखणी म्हणजे विविध रंगानं भरलेलं, नवरसानं भरलेलं असं अमृताचं ताट आहे. आणि असं हे अमृताचं ताट सेवन करून श्रोतावर्ग अतिशय संतुष्ट झालेला आहे, तृप्त झालेलं आहे आणि श्रोतावर्ग आनंदित झालेला आहे. श्रोतावर्गाची मनाची अवस्था कशी झालेली आहे तर ज्याप्रमाणे चंद्रविकासनी कमळ, चंद्र ज्यावेळेस उगवतो त्यावेळेस चंद्रविकासनी कमल फुलतं, हळूहळू फुलायला सुरुवात होतं. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींचे 9 रसाचं वर्णन केलेलं आहे. शांतिरस, रुद्ररस, बिभत्स रस, शृंगार रस, अद्भुत रस असे विविध रसाचं जे ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनानं श्रोतावर्गसुद्धा अतिशय भारावून गेलेलं आहे आणि त्यांच्या हृदयावर एक प्रकारचा ह्या रसाचा ठसा उमटलेला आहे. म्हणजे ह्या नवरसाचं ज्ञान, ह्या ज्ञानेश्वरीसारख्या महाकाव्याचं ज्ञान ह्या श्रोत्यावर्गाला थोडं थोडं गुरुकृपेनं आकलन होत चाललेलं आहे. आता ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत, ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की भगवान श्रीकृष्ण यांना वेळ लागलेलं आहे. ते वेळ कशाचं तर ते भक्ताचं, अर्जुनाचं वेळ लागलेलं आहे. आता भगवंताला वेळ लावणारा भक्त तेवढाच अधिकारी किंवा तेवढाच ताकदीचा असला पाहिजे आणि अर्जुन हा त्या योग्यतेचा होता. आता हे वेळ कसं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, एखाद्या स्त्रीला, ज्ञानेश्वर माऊलींनी तो वांझ शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत एखाद्या वांझ स्त्रीला फार दिवसानं मूल झालं तर तिच्या मनाची जशी अवस्था होते ती त्या मुलाशिवाय राहू शकत नाही. एक क्षणभर जर ती मूल बाजूला झालं तर तिचा जीव कासावत होतो. तिची मनाची अवस्था कशी होती, सैरभैर अवस्था होती. तिचा पूर्ण समर्पण भाव, पूर्ण प्रेम त्या मुलाच्या ठिकाणी असतं आणि तीच अवस्था आज भगवान श्रीकृष्णाची अर्जुनासाठी झालेली आहे. अशी अवस्था ज्ञानेश्वर माऊलींनी इथं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन 124व्या ओळीत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत, ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, आवडी आणि लाजवी, व्यसनानी शिनवी, पिशाच्यानी न भुलवी, तरी त्याची काही. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत जिथं आवड आहे तिथं लाज नाही, शीन नाही, कोणत्याच गोष्टीचा कंटाळा नाही. म्हणजे नेमकं काय तर ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, ह्या भगवान श्रीकृष्णाला म्हणायचं तरी काय, युद्धासारखा प्रसंग, कुरुक्षेत्र आणि अशा या प्रसंगात अर्जुनाला एखाद्या सद्गुरूंनी आपल्या शिष्याला आश्रमात ब्रह्मज्ञान सांगावं, उपदेश करावा, अशा ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश करतायत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनाचं जे अलौकिक प्रेम आहे त्याचा नमुना पण वेगळाच आहे. कारण उपदेश कुठं केला आहे तर कुरुक्षेत्रावर केलेलं आहे. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाच्या प्रेमाचं व्यसन लागलं होतं, त्या अर्जुनाच्या प्रेमात पडले होते, त्या अर्जुनासाठी वेडेपेशी झाले होते. म्हणजे नेमकं काय ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, वेडे होणं म्हणजे एखाद्या ध्येयानं प्रेरित होणं, झपाटल्यासारखं वागणं. आणि भाविको सत्पुरुषांचं असंच असतं. आपल्याला कशाला बाहेर जायची गरज आहे. आपण आत्तापर्यंत माऊली सांगताय तसं दासबोध ऐकलं आहे, ज्ञानेश्वरी ऐकले, पण ह्याच्या अगोदरपासून आपण माऊलीच्या सान्निध्यात आहोत. माऊलीच्या कृपेनं हे ग्रंथ आपल्याला माहीत झाले, आकलन झालं, आपण वाचायला घेतलं. पण त्याच्या अगोदर साक्षात सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत. आणि आपण बघतो जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, सत्पुरुष एखाद्या वेडासारखं भगवान श्रीकृष्ण झपाटलेत. म्हणजे काय झाले, पिशाच्या आणि न भुलवी. म्हणजे काय तर रात्रंदिवस संतांना काय तळमळ असते तर जनलोक म्हणजे जनहिताच्या कल्याणासाठी संत लोक झटत असतात. त्याचा ध्यास एकच असतो, जनाचं कल्याण करणं. रात्रंदिवस ते संत काय करत असतात, कल्याणासाठी तळमळ, लोकांच्या कल्याणासाठी तळमळत असतात, झटत असतात. आणि आता चालतो बोलतो जलवंत जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या माऊली आहेत. आपण बघतो
समस्या माध्यम असू दे, कुठली सेवा असू दे, कोणतंही कार्य असू दे, माऊली क्षणभरी विश्रांती घेत नाहीत. म्हणजे ते ध्यान प्रेरित झालेले असतात. झपाटण्याचा अर्थ काय, एखाद्या ध्यान प्रेरित होणं. आणि तसं हे सत्पुरुष एखाद्या ध्यान प्रेरित झालेले असतात. आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण कशाला कुठल्या ध्यान प्रेरित झाले, तर त्यांना ह्या क्षणी ह्या 18 ओव्यामध्ये अर्जुनाचं वेळ लागलेलं आहे. त्याला काय सांगू आणि काय नको अशी भगवान श्रीकृष्णाच्या मनाची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली पुढे जाऊन आपल्याला काय सांगतायत, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्तीच्या अगोदरची जी सख्य भक्ती आहे तिला ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत मातृका शब्द वापरलेला आहे. सख्य भक्तीच्या म्हणजे अधिष्ठानी देवता जे आहे ते अर्जुन आहे. चालतं बोलतं मूर्तिमंत सख्य भक्तीचं उदाहरण म्हणजे अर्जुन आहे. अर्जुन हा कसा आहे, तर अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचं घर आहे. अर्जुन हा कसा आहे, तर अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य म्हणजे ऐश्वर्यानं सुखानं शृंगारलेलं मन म्हणजे बघायचा आरसाच जिवंत मूर्तिमंत आरसाच अर्जुन आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलं आहे. धन्य ते भगवान श्रीकृष्ण, धन्य ते अर्जुन, धन्य ते सद्गुरू आणि धन्य ते शिष्य जे एकमेकाच्या प्रेमात पडतात. अलौकिक असं दिव्य ज्ञान या प्रेमामुळं त्या शिष्याला प्राप्त होत असतं. आणि त्याच्या पुढं जाऊन ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत की ज्ञानाचा प्रकाश जसा सूर्य आहे तसा पांडव कुळामध्ये हा सूर्य उगवला आहे. हा कोणता सूर्य आहे, तर ज्ञानेश्वर माऊली सांगतायत हा सूर्य जरा अजबच आहे. हा सूर्य जरा चमत्कारिकच आहे. हा सूर्य कसा आहे, तर हा सूर्य दिवसा उगवलेला आहे. हा कोणता सूर्य, तर हा भगवान श्रीकृष्णरूपी सूर्य पांडव कुळामध्ये उगवला आहे. म्हणजे काय, तर देवकीच्या पोटी तो जन्माला आलेला आहे. यशोदेने त्याचा सांभाळ केलेला आहे. पण शेवटी हा कुणाचा उपयोगी पडला, तर पांडवांच्या उपयोगी हा ज्ञान सूर्य पडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी रामकृष्ण परमहंस सांगतायत की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेस अर्जुनाला बरोबर घेऊन आलेत. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले त्यावेळेस हनुमंताला बरोबर घेऊन आलेले आहेत. ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस आले त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना बरोबर घेऊन आले. ज्यावेळेस जगद्गुरुश्री आलेत त्यावेळेस आपल्यासारख्या सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन आलेले आहेत. म्हणजे भक्त भगवंत हा सुद्धा भक्ताशिवाय राहू शकत नाही. आणि यातून आपल्याला बोध काय घ्यायचं आहे, तर भगवान श्रीकृष्ण पांडवांचा सखा, पांडवांचा राणा, पांडवांच्या घरी अहोरात्र असतानासुद्धा पांडवाचे वनवास मात्र संपलेले नाहीत. याचं कारण काय, तर पूर्वसंचित आणि पूर्व प्रारब्ध. म्हणून माऊली आपल्याला नेहमी सांगतात मी पहाडासारखा तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला वाटतं ना तुमच्यावर संकट येतात, मी पाठीशी असताना जर एवढी संकट, तर मी नसताना तुमची काय अवस्था झाली असती, असं वारंवार माऊली आपल्याला सांगत असतात. आणि आपली विल पॉवर, आपलं प्रेरणा, आपलं आत्मबळ जागृत करण्याचं कार्य क्षणोक्षणी माऊली करत असतात. माऊली म्हणतात नुसतं सत्शिष्य बनण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. तुमच्या साधनेनं, तुमच्या अभ्यासानं, तुमच्या निष्ठेनं, तुमच्या प्रेमानं, तुमच्या चारित्र्यानं असं शिष्य बना की तुमच्या नावाचा कुठं जरी उल्लेख झाला तर सद्गुरूंच्या अंतःकरणात काय झालं पाहिजे, आनंदाचे तरंग उठले पाहिजेत, आनंदाच्या लहरी उठल्या पाहिजेत. आणि सद्गुरूंनी अभिमानानं म्हणलं पाहिजे तो शिष्यनं तो माझा आहे. एवढं आपल्याकडून अर्जुनासारखी वागणूक झाली पाहिजे. ज्यावेळेस अशी आपल्याकडनं वागणूक होणार आहे त्यावेळेस गुरुदेवसुद्धा आपल्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून माऊली आपल्याला क्षणोक्षणी म्हणतात किती संकट होऊ दे तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी. वेळोवेळी आपल्याला प्रेरणा देत असतात. आणि म्हणून माऊली म्हणतात तुम्ही कोण आहात, सगळे माझे सवंगडे आहात, धर्मदीप आहेत, धर्मकन्या आहेत. आणि ज्यावेळेस कुठल्याच गोष्टीला घाबरू नका, टीकेला घाबरू नका, कुठल्याही घाबरून जाऊ नका. ज्यावेळेस एखादा समुद्र खवळतो त्यावेळेस मोठमोठी वादळ सुटतात, त्या जे भित्री असतात ते समुद्राच्या काठाशी आपल्या होड्या बांधतात. जे आपल्यासारखे धर्मवीर धर्मकन्या असतात किती संकट आली तर कधी घाबरत नाही. आणि म्हणून आम्हाला कौतुकानं अभिमानानं म्हणा वाटतं, मी मागं सांगितलेलं आहे, जो समुद्र से टकराता है उसे पहाड़ कहते, जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते, और जो तूफान से टकराता है उसे नरेंद्र माऊली का छावा कहते. असं आगळावेगळा शिष्य, आगळावेगळा छावा आज माऊलीने तयार केलेलं आहे. आपले नाणीधाम ही माणसाला माणूस म्हणून घडवणारी एक महान अशी कार्यशाळा आहे.
आणि त्या कार्यशाळेत आपण नाव दाखल करणं गरजेचं आहे. सत्संगाच्या माध्यमातून या, कुठल्याही माध्यमातून या, आपण नुसतं न येता लाखो लोकांपर्यंत आपलं प्रचार कार्य जावं आणि माऊलींचे स्वप्न पुरं व्हावं, हे माझी एक इच्छा आहे. यासाठी मी आज माझा एक अनुभव सांगते. आपल्याला जो नेहमीच व्याकुळता नसते, कधीतरीच आपल्या जो तीव्र व्याकुळता स्मशान वैराग्य म्हणतात तसं आपलं प्रत्येकाचंच असतं. पण एक माझा अनुभव द्या वाटतं या ठिकाणी आवर्जून, की सगळ्यात जास्त दौरे आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात झालेत. गौराताईंचे माझे 10 ते 12 वेळा आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात 2004पासून गेलो. अतिशय आवडलं तिथं. माझा मुक्काम असायचा खंडाळगेताईंच्या घरी आणि गौराताईंचा असायचा पेशवेताईंच्या घरी. आणि अगदी 15 दिवस 4 महिन्यात आम्हाला एकमेकांचा सहवास मिळायचा. सहवासाची देवाणघेवाण काय होते, सत्संगाचा परिणाम काय होतो, त्यांच्याकडून पण आम्हाला बरंच शिकायला मिळालं. कारण पेशवेताईंनी गौराताईंना सोडलं नाही, खंडाळगेताईंनी मला सोडलं नाही. आम्ही सगळी संध्याकाळी प्रवचन असणार की एकत्र बसून चर्चा करत होतो. आणि असंच 27 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये करमाळा इथं माऊलींचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाचं जे प्रचार कार्य 17 दिवसाचा दौरा मला आणि गौराताईंना देण्यात आला होता. आणि त्यावेळेस असं घडलं की 30 सप्टेंबरला राम मंदिर बाबरी मशीदचा जो वाद होता त्याचा निकाल लागणार होता. आणि त्या कारणास्तव माऊलींचा कार्यक्रम सगळीकडे जे महत्त्वाचे कार्यक्रम होते ते महाराष्ट्र शासनाने कॅन्सल केले आणि माऊलींचा पण कार्यक्रम कॅन्सल झाला. 3 दिवस अगोदर कळलं. आम्हाला अतिशय वाईट वाटलं. आम्हाला वाईट का वाटलं तर एवढे दिवस राहिलो, कुठल्याही कार्यक्रमाच्या दौऱ्यावर गेलं की माऊलींचं दर्शन घेतलं की परत फिरायचा आनंद मिळत होता. ते असं वाटलं की आज संध्याकाळी 7ला आपण कराडला जाणार आणि 2 दिवस माऊलींचा कार्यक्रम होता. माऊलींचं मुखदर्शन झालं असतं, अतिशय चांगलं झालं असतं. मनात एक हुरहुर राहिली, तळमळ राहिली आणि दुःखी मनानं मी गौराताई कराडला आलो. 2 दिवस माझं घरात कशातच लक्ष लागणार. तात्यांनी सगळ्यांनी विचारलं काय झालं. म्हणलं मला नाणीला जायचं आहे, मला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्यावेळेस सेवानंद महाराज होते, त्यांना संस्थानला फोन केला, सेवानंद महाराजांना फोन केला. तर ते म्हणले 30 सप्टेंबरपर्यंत माऊली काही बाहेर पडणार नाहीत, कारण ते निकालाचं आहे आणि माऊली पण बाहेर आहेत. तुम्ही काय नाणीला अजिबात येऊ नका. तरीसुद्धा जीव काही राहत नव्हता. आणि 30 सप्टेंबर उलटलं, 2 ऑक्टोबर तारीख आली आणि 2 ऑक्टोबरला माऊली आपल्या पुण्याच्या का ठाण्याच्या दौऱ्यावर निघाल्या होत्या. आणि मी इतकी बेचैन झाले होते, काही सुचत नव्हतं. आणि दुपारी 3:30 वाजले आणि विनोद भागवतांचा फोन आला की तात्या तुम्हाला माऊलींनी चहा घेऊन बोलवले. आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही माऊलींच्या दर्शनाला पाचवड फाट्यावर गेलो. माऊलींनी सगळ्यांना चरणदर्शन दिलं आणि माऊली मला म्हणल्या की चहाचं नुसतं निमित्त आहे हो काकी, तुम्हाला फार आठवण झाली होती ना म्हणून आम्ही इथं थांबलो. सद्गुरू यासाठी व्याकुळता पाहिजे. आपण कुठंतरी कमी पडतो आणि म्हणून आपली अशा अवस्था होते. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने काय केलं तर आपलं निजरूप दाखवलं. तर ज्यावेळेस आपण सद्गुरूंना प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, तळमळीनं, पूर्ण समर्पण भाव ज्यावेळेस आपण सद्गुरूंच्या चरणी वाहणार आहे, सतत त्यांच्या साधनेचं नामाचं अनुसंधान ठेवणार आहे आणि त्यावेळेसच हे जे निजरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय दाखवलं, विश्वरूप दाखवलं. परंतु एवढं असताना सुद्धा ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी कुंतीला विचारलं तुला काय पाहिजे तो वर माग. त्यास कुंतीने एकच मागितलं, मला फक्त दुःख द्या की ज्या दुःखानं तुमचा मला विसर पडणार नाही. जसं आपल्या सुरुवातीच्या सत्संगाच्या आरतीत होतं, दुःखाच्या सागरात लोटा करून आता सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. असं कुंतीनं सुद्धा गुरुदेवांना मागणं मागितलं होतं की प्रत्येक कार्य करताना माऊली आमचं मागणं एकच आहे की तुमच्या नामाचा एक क्षण आम्हाला विसरणं पडला पाहिजे आणि तुमची सेवा अखंडित आमच्या हातून घडली पाहिजे. किती जरी जीवनात संकट आली, किती जरी अडचणी आल्या तरी आम्हाला सेवेपासून आपण परावृत्त होता का आम्हा नये. ही जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मागितलं तेच आज आम्ही मागणं मानतोय की तुमची सेवा अखंड आम्हाला लाभावी. हीच आपल्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव. भगवान कृष्णाने अर्जुनाला योग मार्ग सांगितला. या योग मार्गाची उत्कंठा अर्जुनाची वाढत होती. आणि मग मात्र भगवान कृष्णाच्या लक्षात आलं की अरे इथे गडबड होईल.
इथे गडबड अशी होईल की हा आणि मी काही उरणारच नाही, एकच बनून जाऊ. आता इथे तुमच्या मनात सगळ्या श्रोत्यांच्या शंका येईल, म्हणजे भगवान कृष्ण घाबरत होते का की माझ्यासारखा दुसरा कोणी होता का म्हणे? तर त्याचा अर्थ तसा नाही. बघा, मी जगद्गुरू झालोय. जगद्गुरूचा अर्थ काय? जगाचा गुरु, हिंदू विश्वाचा गुरु. पण मी समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांचा शिष्यच आहे. मला कधीच वाटत नाही की मी त्यांचा जगद्गुरू आहे म्हणून. मला त्यांचा बच्चा बनून राहण्यातच आनंद वाटतो. अभिमान हा आहे की माझ्या आईनं मला एवढं मोठं बनवलं, आपल्यापेक्षाही मोठं बनवलं. ती बनवणारी केवढी महान असेल, आणि तिचा शिष्य बनून राहणं. आज सुद्धा मी तेच म्हणतो ना, मी त्यांचा शिष्य आहे, त्यांचं चरणरज आहे. मला जर दगडाचा देव कुणी बनवला असेल तर काडसिद्धांनी. आज सुद्धा एवढा साधू संतांमध्ये सगळे बसलेले असतात. अनेक कार्यक्रमामध्ये आमच्या सगळे साधू संत बसलेले असतात, आणि अशा एका उच्च पदावर आम्ही विराजमान आहोत. तर यचकिंचित तरी लाज वाटायला पाहिजे ना. ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की जिथं प्रेम आहे तिथे लाज संपलेली असते. तिथे लाज कधीच वाटत नाही, लक्षात घ्या. एकदा का तुम्ही त्याच्या प्रेमात गुंतलात की लोक काय म्हणतात, आपल्याला हसतील का, आपलं काहीतरी वेगळं नातं जोडतील काय, काहीच नाही वाटत. आपल्याला काय म्हणतील, काही नाही. लाज, अब्रू, भय सगळं सोडून निसंग हो त्याच्या प्रेमात पडतो. ते प्रेम असतं. मग एवढे लोक बसलेले असतात, आमचे आखाड्यांचे वेगळे मोठमोठे साधू बसलेले असतात, आणि तिथे मी ठणकावून सांगतो की दगडाचा देव कोणी बनवला असेल तर समर्थ सद्गुरू काडसिद्धांना. तुझा एक वेगळा आनंद आहे ना, परमानंद आहे. कारण आज आम्ही हे सगळं बघतोय ना, तर पंख कुणी दिले, हे दिव्यज्ञान दिलं कुणी, या दगडाला मूर्ती बनवली कुणी, तो कारागीर किती सुंदर असेल. त्या कारागिराच्या हृदयामध्ये जगद्गुरु रूप किती सुंदर असेल. ते त्याच्या इथं अंतःकरणात निर्माण झालं, त्यावेळी त्याच्या त्या वैचारिक छिनीतून बाहेर आलं ना. ते तुम्ही बघा, कुठल्याही पेंटरला विचारा, एखादा चित्रकार असू द्या, तो ज्यावेळी चित्र तयार करतो ते चित्र त्याच्या ब्रशमध्ये कधी तयार होत नाही. ते पहिलं चित्र त्याच्या अंतःकरणात निर्माण व्हावं लागतं. एखाद्या कवीला विचारा की तो एक सुंदर काव्य ज्यावेळी करतो, ते काव्य त्याच्या पेनामध्ये नसतं कधी, ते अंतःकरणात जन्माला यावं लागतं. ज्यावेळी ते इथं निर्माण होतं ते त्याच्या हातातून, त्याच्या लेखणीतून साकार होतं. तेव्हा भगवान कृष्णाला प्रश्न पडलेला आहे की हा आता माझ्यासारखा झाला तर मला जे ह्या सृष्टीचं सगळं गमक सांगायचं आहे ते बोलायचं कोणाजवळ. आणि म्हणून तो अर्जुनाची स्तुती करू लागतो. अर्जुनाला सगळी संतांची लक्षणं बहाल करायला सुरुवात करतो, आणि अर्जुनाला पुढे जाण्यापासून थांबवतो. म्हणजे घाबरलंय म्हणून मी थांबवत, किंवा माझा कमीपणा होईल आणि माझ्या समान जर झाला तो तर मला काहीच व्हॅल्यू उरणार नाही. संतांचं असं नसतं. संत म्हणजेच परमात्मा. त्याचं असं काहीच नसतं. तो उलट आपल्यापेक्षा ज्यावेळी माझा शिष्य मोठा होईल त्यावेळी मला अभिमान वाटेल. मी नेहमी सांगतो, माझी गुरुदक्षिणा काय, बरेच महाराज शिष्याकडून दक्षिणा घेतात, गुरुदक्षिणा घेतात. का तर म्हणे दिलेली विद्या जी आहे ती फलद्रूप होण्यासाठी दक्षिणा आवश्यक आहे. ठीक आहे, आपल्या संस्कृतीमध्ये ते जर ग्राह्य धरलं असेल तर मी नेहमी म्हणतो ते जर ग्राह्य असेल तर मी पण दक्षिणा स्वीकारेन. पण कसली दक्षिणा, की माझा शिष्य माझ्यापेक्षाही ज्यावेळी मोठा होईल आणि या चारामध्ये त्याचं नाव होईल, ती खऱ्या अर्थानं त्यानं दिलेली मला दक्षिणा आहे. त्या माझा त्याच्यात कमीपणा काही होणार नाही, उलट माझा अभिमान, अरे माझा शिष्य आहे.
तसं भगवान श्रीकृष्णाला तो अभिमान आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतो की या सगळ्या चराचरामध्ये ही थोरवी सांगण्यासाठी पात्र अशी व्यक्ती एकच, तो म्हणजे अर्जुन. तर ह्या अर्जुनाला हे जे विराट रूप आहे, परमात्मा स्वरूप जे आहे, हे दाखवण्यासाठी तो एकच व्यक्ती शक्य करू शकते, ती म्हणजे अर्जुन. आपल्यामध्ये ज्या नवविध भक्ती सध्या कलियुगामध्ये चालू आहेत आणि भगवान कृष्णाच्या वेळेला 11 भक्ती होत्या. त्याच्यामध्ये प्रेम आणि वात्सल्य अशा त्या 2, आणि आताच्या श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, सख्य, दास्य, पादसेवन, आत्मनिवेदन अशा प्रकारच्या ज्या काही आत्ताच्या 9 भक्ती आणि पूर्वीच्या 11 भक्ती. या भगवान कृष्णाच्या काळामध्ये 11 भक्ती होत्या. या 11 भक्तीमध्ये भगवान कृष्णाच्या दृष्टीने जी श्रेष्ठ भक्ती होती ती सख्य भक्ती. सख्य करणं, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला सख्या म्हणतो किंवा त्याला प्रियकर म्हणतो. तसं भगवान कृष्णाचा प्रियकर कोण होता? अर्जुन. आणि अर्जुनाचा प्रियकर भगवान कृष्ण. किती अतूट नातं बघा. अर्जुन कृष्णाशिवाय राहत नव्हता आणि कृष्ण अर्जुनाशिवाय राहत नव्हता. प्रसंग मगाशी निकम काकेंनी सांगितला. प्रसंग काय आहे? युद्धाचा प्रसंग आहे. आणि जसा प्रियकर आपल्या प्रियसीचे जसं सगळे लाड पुरवत असतो, ती हट्ट धरत असते आणि ह्याला इतका त्रास होत असतो, परंतु तिच्या हट्टासाठी, तिचे लाड पुरवण्यामध्ये तो वेळ घालवतो. तसं भगवान कृष्ण अर्जुनाचा सारखा हट्टच पुरवतोय. तो विसरलाय की मी युद्धभूमीवर उभा आहे, तिकडे शत्रूचं सैन्य, औक्षणी सैन्य, हजारो औक्षणी सैन्य समोर उभा आहे, इकडे सैन्य उभं आहे आणि आम्ही दोघेजण मध्येच उभे आहोत रणांगणात. सगळेजण आमच्याकडे पाहत आहेत, पण काही नाही, लाज नाही, भय नाही, काळ्या वेळेची भ्रांती नाही आहे. कारण दोघे एकमेकाच्या प्रेमात इतके पडलेले आहेत की तो त्याच्याशिवाय राहत नाही, तो याच्याशिवाय राहत नाही. इतकं दोघांचं सख्य आहे. आणि त्या सख्यामुळे भगवान कृष्ण एक 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 पडदा उघडून दाखवत आहेत. बघ ह्याच्यामध्ये आणखीन असं आहे नाही का, प्रेमात आलेला नवरा बायकोला सगळं आपल्या अंतःकरणातलं सांगून टाकतो, थोडी गंमत करतो आणि मग ती त्याला चेसते बरोबर, सगळं मनातलं काढून घेते आणि मग ते बरोबर किल्ली योग्य ठिकाणी लावते. तुम्हीच सांगितलं तर हिच्याबरोबर लपड आहे. हा प्रेमात कबूल करून टाकतो. माझं पूर्वी लग्नाच्या पूर्वी असं असं होतं, त्यावेळी काहीच नाही बोलत, शांतपणे सगळं समजून घेते की मी अमुक अमुक केलं होतं, काही नाही बोलत, एकदम सगळं पोटात शिरून घेते काढून. हा प्रेमामध्ये येतो आणि एक 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 सगळं आपलं अंतःकरण ओपन करतो आणि ओपन केलं की ती बरोबर योग्य ठिकाणी ठोकते. जाऊ दे, गंमत सोडून द्या. इथे बसलेले जे लोक आहेत त्यांच्या मनातलं बोलायचं होतं म्हणून बोललो मी. आपल्या मूळ विषयावर येऊया. भगवान कृष्ण इतका प्रेमात पडलेला आहेत अर्जुनाच्या की अर्जुनानं विचारावं, अर्जुनानं एक विचारावं, भगवान कृष्णानं त्याचं आणखीन उत्तर देण्यासाठी, आणखीन पुष्टी देण्यासाठी विविध उदाहरणं द्यावीत आणि त्याला समजून सांगावं. असं ते सख्य निर्माण झालेलं आहे. आणि भगवान कृष्ण अर्जुनाला संतांची लक्षणं सांगायला लागलेलं आहे. अर्जुनामध्ये भगवान कृष्णाला संत दिसू लागलेलं आहे. आता पुढे गंमत होणार आहे. भगवान कृष्ण अडचणीत येणार. आपण अभंग ऐकलेलाच आहात की तुमचं निज स्वरूप आम्हाला तर दाखवा, अशा प्रकारे निजरूप दाखवावं, हरिदर्शनास यावं. हे पुढे भगवान कृष्णावर आता ती गळ अर्जुन घालणार. हे ऐकण्यासाठी आपल्याला पुढच्या संत संघामध्ये यावं लागणार आहे. म्हणून आपण आता इथे थांबायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय.
आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय।